नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटमध्ये रेंज बाउंड ट्रेड परत पुन्हा बघायला मिळाला। निफ्टी ऑलमोस्ट दिवसभर 24,800च्या आजूबाजूला ट्रेड होताना बघायला मिळालं। 24,800 850 पर्यंत निफ्टी जात होता, तिथून परत थोडं खाली क्लोजिंगला थोडंसं 24,750 पर्यंत आलेला शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये, पण ते इम्पॉर्टंट नाही। पण ओव्हरऑल ॲव्हरेज 24,800च्या आसपासच दिवसभर ट्रेड करत राहिला। एक चॉपी ट्रेड आज एक्सपायरीमुळे बघायला मिळाला। अपेक्षा होती निफ्टीमध्ये आज 24,800 आणि 25,000 या रेंजमध्ये जे अडकले तिथून कदाचित बाहेर पडेल, पण तसं न होता आज मार्केटमध्ये रेंज बाउंड सेशन बघायला मिळालं। आणि मला वाटतं अजूनही मार्केट जे आहे ते 24,800 आणि 25,000 या 2 पॉईंटच्या बाहेर जाणार नाही, तोपर्यंत निश्चित मार्केटला कोणत्या साईडला मूव्ह येणार नाही। पॉसिबली पॉझिटिव्ह साईडला यायला हवे, पण ग्लोबल जिओपॉलिटिकल टेन्शन, इराण-इस्रायल वॉर, US चे ट्रेड डीलचे इश्यूज, काल फेडरल रिझर्व्हची मीटिंग, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर थोडंसं निगेटिव्ह वातावरण आहे, त्यामुळे बघणं गरजेचं आहे। काल US फेडरलची मीटिंग झाली। व्याजदर, जसं मी काल व्हिडिओमध्ये म्हटलं की अपेक्षा नाही की व्याजदर कट होतील, तर ह्या पद्धतीनं व्याजदरांमध्ये कोणतेही बदलाव झालेले नाहीत। पण फर्दर फ्युचर फोरकास्ट जे अपेक्षित होतं की व्याजदर कदाचित भविष्यात लवकर नजीकच्या काळात व्याजदर कट होतील, पण तसेही काही कॉमेंट्री फेडरल रिझर्व्हकडून आलेलं नाही आहे। व्याजदर कट करण्यासाठी कोणतीही गडबड नाही, अशा पद्धतीची कॉमेंट्री फेडरल चेअरमन जेरोम पॉवेल यांच्याकडून आले, त्यामुळे तेही शक्यता मावळलेली आहे। आणि त्याच परिणामानं काल US मार्केट चांगले पॉझिटिव्ह होते, पण मायनसमध्ये येऊन बंद झाले। आणि आजही ऑलमोस्ट ग्लोबल मार्केट सगळे निगेटिव्ह टेरिटरीमध्ये, इन्क्लुडिंग आपल्याही मार्केटमध्ये निगेटिव्ह बायसमध्येच कारभार होताना बघायला मिळाला। संपूर्ण दिवसभर 24,800 850 या रेंजमध्येच ट्रेडिंग आपल्याला बघायला मिळालं। एक्सपायरी असल्यामुळे थोडं चॉपीनेस बघायला मिळाला। उद्याच्या सेशनसाठी ट्रेड करायचं झालं असेल तर 24,800 इम्पॉर्टंट पिवट पॉईंट आहे। 24,800च्या 850च्या वर गेलं तर 25,000 पर्यंत जाऊ शकतं। 24,850च्या वर गेलं तर 25,000 पर्यंत। 24,800च्या खाली मेंटेन राहिलं तर 24,600 पर्यंतची डिक्लायनिंग निफ्टीमध्ये येऊ शकते, त्यानुसार तुम्ही ट्रेड करू शकता। 25,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, 25,000च्या वरतीच फर्दर अपवर्ड मोमेंटम येईल। बँक निफ्टीमध्येही इमिजिएट बेसिसला 50,500 एक सपोर्ट आहे चांगला, 55,500 एक चांगला सपोर्ट आहे। 55,500च्या खाली आला तर 55,300 ते 55,000 पर्यंत बँक निफ्टी येऊ शकतो। आज थोडा बँक निफ्टीमध्ये दबाव बघायला मिळाला, जवळपास 200-250 पॉईंटची डिक्लायनिंग बँक निफ्टीमध्ये झाली। आणि दिवसभरसुद्धा 100-150 पॉईंटच्या निगेटिव्ह टेरिटरीमध्येच बँक निफ्टीनं कामकाज केलं। हायर लेवलला 56,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। आपण मागच्याही गेल्या 2-3 सेशनमध्ये बघितलं, निफ्टीला 25,000, बँक निफ्टीला 56,000 ऑलमोस्ट क्रॉस होता राहिला आहे आणि तिथून मार्केट खाली आले। त्यामुळे या जिओपॉलिटिकल टेन्शन्स, ट्रेड वॉर, फेडरल रिझर्व्हचे डिसिजन्स, या सगळ्यांमुळे थोडीशी अनिश्चितता मार्केटवर आहे। त्यामुळे 56,000च्या वरती गेलं तर फर्दर अपवर्ड बँक निफ्टीला 25,000च्या वर, त्याच्या जोपर्यंत खाली आहे तोपर्यंत वीक साईन आहे। त्यामुळे निफ्टी उद्यासाठी 24,800च्या खाली आला तर खाली जाईल। बँक निफ्टी 55,500च्या खाली असेल तर थोडं फर्दर डिक्लायनिंग येऊ शकतं। या टेक्निकल लेवल्सनुसार तुम्ही उद्या ट्रेड करू शकता। आज NSEमध्ये 505 शेअर्स वाढले, त्या बाजूला 2103 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 17 शेअर्स वाढले, त्या बाजूला 33 शेअर्स पडलेत। पडणाऱ्या शेअर्सची संख्या आजही जास्त आहे। सेकंडरीजमध्ये सुद्धा फक्त ऑटो इंडेक्स आज जवळपास एक 0.5% तेजी करून बंद झाला। बाकी बँक्स, IT, फार्मा, मेटल, एनर्जी, रिॲलिटी या सगळ्या सेक्टरवर दबाव बघायला मिळाला आहे। तेव्हा युरोपियन मार्केटमध्ये सुद्धा युरोप 0.5% मायनस आहेत। डाव फ्युचर 220 पॉईंट मायनस आहे। त्यामुळं ग्लोबल मार्केटचं सिनेरिओ वीक आहे, डाव फ्युचरसुद्धा मायनसमध्ये आहेत। बघणं गरजेचं आहे US मार्केट कशा पद्धतीनं आज बिहेव करतात। जर US मार्केट फर्दर डिक्लाइन केले तर आपण उद्या निगेटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो, आणि जर 24,800च्या खाली मेंटेन राहिलं तर फर्दर डिक्लाइनिंग येऊ शकते। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।